आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची नीता चंद्रकांत कुलकर्णी यांचे विचार. इंद्रायणीच्या तीरी असलेल्या आळंदीची आज आठवण येत आहे. आळंदीचं माझ्या मनाशी वेगळंच नातं आहे. तिथं गेल्यानंतर रांगेत उभं असताना हरिपाठ म्हणायचा, मग ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं. त्यांच्या मागे विठ्ठल रुक्मिणी आहेतच. लांबून त्यांना नमस्कार करायचा, मग उजव्या हाताला निघायचं. ज्ञानेश्वर माऊली समाधीसाठी जिथून आत गेले ती ही जागा. आत जाताना गुरु निवृत्तीनाथांनी त्यांचा हात धरला असेल. सोपान मुक्ताबाई बाजूला उभ्या असणार. हे सगळं चित्र समोर उभं राहतं. किती विलक्षण आहे हे सगळं. तिथे डोकं टेकवलं की पोटात गलबलून येतं, डोळे भरून येतात, पाय रेंगाळतात. माऊली आत कसे गेले असतील? इतक्या लहान वयात त्यांना हे कसं साधलं असेल? जे काम करायला ते आले ते झालं आणि ते गेले. अक्षरशः ज्ञानाचं भांडार त्यांनी आपल्यासाठी दिलेलं आहे. प्रतिकूल परिस्थितीत समाजाचे घाव सोसत त्यांनी हे कसं लिहिलं असेल? त्यांचा सगळा जीवनपट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. इतकं अफाट ज्ञान त्यांना जन्मजात होतं. देव जगात आहे त्यांच्या अभंगावरून मला नेहमी खरं वाटतं. आईसारखं समजावून सांगणाऱ्या ज्ञानदेवांना म्हणूनच माऊली म्हटलं जातं. त्यांचे काही अभंग तर अनाकलनीय आहेत. त्याचा गूढार्थ तर वेगळाच आहे. त्यांना काय सांगायचं असेल असं काही वेळेला मनात येतं. तो अर्थ थोडा समजतो तेव्हा मात्र फार आनंद होतो, मन भरून येतं. आळंदीला जाऊन नुसतं दर्शन घेऊन यायचं नाही, तिथल्या पायऱ्यांवर बसून शांतपणे विचार करायचा. माऊलींच्या प्रेमाने हृदय आपोआप भरून येतं. मंदिरात असताना मन करुणेने भरलेलं असतं, त्या वातावरणाने भारलेलं असतं. तेवढे क्षण खरे असतात. त्या वेळापुरता तरी जगाचा विसर आपल्याला पडलेला असतो. मला तर वाटतं आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात असलेल्या निरागस, शांत आणि खऱ्या मनाने ते माऊलींना भेटणं असतं. लाखो वारकरी त्यांचे अभंग गाऊन, वाचून आनंदात मार्गक्रमण करत आहेत. अनेक संतांनी आपल्याला हा अनमोल ठेवा दिलेला आहे. पुढच्या पिढ्या हे ज्ञान समजून घेत आहेत, त्याचा अभ्यास करत आहेत. वारीचे वेध लागले आहेत. म्हणून हे आज सगळं आठवलं. जाऊन या एकदा माऊलींच्या दर्शनाला आळंदीला. त्या ज्ञानराज माऊलींना विनम्र अभिवादन.